बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये बाबा आढाव यांचं 3 दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। ईव्हीएम विरोधात ते आंदोलन करतायत, उपोषण करतायत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे उपोषणावर बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहे। आत्मक्लेश आंदोलनाचा आज त्यांच्या या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। आंदोलनकर्ते बाबा आढाव यांची शरद पवार यांनी ही भेट घेतलेली आहे। तर बाबा आढाव हे ईव्हीएम विरोधामध्ये आत्मक्लेश आंदोलनाला बसलेले आहेत। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी केली जाते, कारण आपण मागील काही वर्षांपासून बघितलं तर एवढं मोठं बहुमत हे कोणत्याही पक्षाला किंवा युतीला मिळालेलं नव्हतं, पण या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे। 200 पेक्षा जास्त जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि अशामध्ये आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं वय 95 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ते उपोषण करतायत, आत्मक्लेश आंदोलन पुण्यामध्ये करतायत। त्यांच्या या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। यावेळेला त्यांची भेट घेण्यासाठी नेते येताना दिसतायत। आज शरद पवारांनी भेट घेतलेली आहे। अर्धा एक तास ते त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करताना दिसून आले। राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसले नव्हतं। ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे। एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसतं। पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य, देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही। शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।